नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. आणि स्त्रियांची ओळख या विषयावरती आज आपण भरपूर गप्पा मारणार आहोत. त्यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्या शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा आणि आपल्या चॅनलवरचे जुने व्हिडिओज सुद्धा बघायला विसरू नका. कारण आपलं रोजचं आयुष्य सोपं करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण गप्पा मारत असतो. आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला समजेल, तुमच्या मोबाईलला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही. आपली ओळख आणि आपला सेल्फ कॉन्सेप्ट ही खूपच गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, गुंतागुंतीचा विषय आहे हा. त्याचं कारण असं की समाज आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहतोय किंवा आपल्याकडून कोणत्या अपेक्षा केल्या जातात, त्याचबरोबर आपल्याला जीवन जगत असताना कोणकोणते अनुभव येतात, या सगळ्यावरती आपली गुणवैशिष्ट्ये ठरली जातात किंवा ती तशी घडत जातात. आपली जी एक पर्सनॅलिटी आहे किंवा आपली जी एक ओळख आहे ती तशाच पद्धतीने घडत जाते. आपला सेल्फ कॉन्सेप्ट म्हणजे काय तर आपली ओळख. आणि यावरती सगळ्यात जास्त प्रभाव टाकतो तो म्हणजे स्त्री आणि पुरुषाचा जीवनातला रोल. समाजाने अगदी पूर्वीपासून असं ठरवलंय की स्त्रीनी अगदी नरिशिंग असावं. म्हणजेच काय तर काळजी घेणारं व्यक्तिमत्व स्त्रीचं असावं. तिने सर्वांची आवर्जून विचारपूस करावी, तिने सर्वांची चौकशी करावी, सर्वांची काळजी घ्यावी, प्रेमळ असावं, नाजूक असावं, मायाळू असावं, बोलका तिचा स्वभाव असावा, तिने सगळ्या परिस्थितीमध्ये जुळवून घ्यावं, सगळ्यांना जुळवून घ्यावं. कळत ना कळत प्रत्येकच स्त्रीकडून अशा अपेक्षा केल्याच जातात ना. स्त्रीच्या व्यक्तिमत्वावरती किंवा तिची ओळख तयार होण्यावरती दुसरा एक घटक प्रभाव करतो, तो म्हणजे ब्युटी स्टँडर्ड्स, सौंदर्याची परिभाषा. म्हणजेच काय तर सुंदरतेच्या कल्पना. स्त्रियांनी ना सुंदरच असायला पाहिजे, अगदी बारीक सडपातळ असायला पाहिजे, अगदी चवळीच्या शेंगेसारखं असायला पाहिजे, तिचं नाक लांबच असायला पाहिजे, डोळे सुंदरच असायला पाहिजेत, ओठ नाजूकच असायला पाहिजेत, तिचा रंग गोरा असायला पाहिजे, ती उंच असायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या कल्पना किंवा ह्या सगळ्या अपेक्षा आपण एखाद्या स्त्रीकडून करतो तेव्हा तिच्यामध्ये कोणते गुण आहेत, तिचं कर्तृत्व काय आहे, ती काय काय करू शकते, या सगळ्याकडे आपलं दुर्लक्ष होऊन जातं. तिच्या नेमक्या क्षमता काय आहेत, ती आयुष्यामध्ये काय काय करू शकते, याकडे आपलं दुर्लक्ष होतं. हे आपण ओळखूच शकत नाही. स्त्रियांच्या ओळखीवरती प्रभाव टाकणारा तिसरा घटक म्हणजे वेशभूषा. परंपरागत रूढीनुसार स्त्रियांची वेशभूषा, केशभूषा कशी असावी याबद्दल समाजाचे अनेक नैतिक ग्रह आहेत. त्यांची तशी मूल्य आधीपासूनच अस्तित्वात आहेत. आणि त्यात थोडा जरी बदल झाला तर मग मानसिकता लगेचच बदलते. तिची वेशभूषा कशी असणार आहे, काय असणार आहे याचा जर तिला विचार करायचा असेल, तिला जर तिच्यासाठी काहीतरी कपड्यांचा चॉईस करायचा असेल तर आधी तिला घराचा आणि समाजाचा विचार करावा लागतो. त्यानंतर पुढचा घटक तिच्यावरती, तिच्या अस्तित्वावरती, तिच्या ओळखीवरती इफेक्ट करतो, तो म्हणजे लग्न आणि कुटुंबाच्या अपेक्षा. लग्नानंतर जे काही मानसिक, शारीरिक आणि कौटुंबिक बदल होतात ते स्त्रियांच्या बाबतीत होतात, कारण ती माहेरून सासरी आलेली असते. मग या सगळ्या बदलांना सामोरं जाताना आपण तिला थोडा तरी वेळ द्यायला हवा ना. पण तसं न होता तिच्याकडूनच वेगवेगळ्या अपेक्षा केल्या जातात की तिने सगळीच नाती अगदी छान सांभाळली पाहिजेत, सगळी कामं अगदी व्यवस्थित केली पाहिजेत. हे सगळं सांभाळता तिच्या ज्या स्वतःच्या इच्छा आहेत ना त्या थोड्याशा मागे ठेवून तिने हे सगळं केलं पाहिजे अशी अपेक्षा तिच्याकडून केली जाते. त्यानंतरचा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे ती जिथे काम करते ते ठिकाण, त्या ठिकाणाची मानसिकता आणि स्टेरिओटाईप. आता स्टेरिओटाईप म्हणजे काय तर तीच ती घिसीपिटी मानसिकता. कामाच्या ठिकाणी ती कशी वागते, कशी बोलते, कोणता ड्रेस घालते, तिची वेशभूषा काय असते, ती कोणाशी कशा पद्धतीने वागते, कोणाशी कोणत्या विषयावरती बोलते, इन जनरलच ती कशी बोलते. मग या सगळ्यावरून बऱ्याचदा तिची ओळख केली जाते. बऱ्याचदा स्त्रियांच्या बाबतीत असं होतं की टीव्ही सिरियल्स किंवा इंटरनेट, मोबाईल, सोशल मीडिया यावरच्या ज्या अनरिअलिस्टिक सिरियल्स आहेत, त्याचबरोबर काल्पनिक धारावाहिक, अवास्तव कल्पना, वास्तववाद, भौतिकवाद, चंगळवाद, त्या सिरियल्स मधल्या स्पर्धा,
कौटुंबिक स्पर्धा, नातेसंबंध या सगळ्याचा देखील परिणाम तिची ओळख वाढवण्यामध्ये किंवा तिची ओळख स्थिर करण्यामध्ये परिणाम होतो. बऱ्याचदा ना काही सांस्कृतिक, सामाजिक किंवा धार्मिक भावना देखील स्त्रियांची ओळख आणि सेल्फ कॉन्सेप्ट यावरती प्रभाव टाकण्यास मदत करतात. स्त्रियांचं शिक्षण काय आहे, त्यांची बौद्धिक क्षमता काय आहे, त्या कोणकोणते छंद जोपासतात यावरून सुद्धा त्यांची ओळख निर्माण होते. आणि मग बऱ्याचदा कसं होतं की एखाद्या क्षेत्रामध्ये उत्तम डिग्री घेतलेली असून सुद्धा, उत्तम शिक्षण घेतलेलं असून सुद्धा काही सामाजिक किंवा कौटुंबिक कारणांमुळे तिला मागे राहावं लागतं. कधी कधी ना स्त्री पुरुष हा भेदभाव सुद्धा होतो आणि त्यामुळे देखील तिला मागे राहावं लागतं. इलेक्ट्रिशियन, प्लंबर, कन्स्ट्रक्शन, बांधकाम कामगार ही सगळी जी क्षेत्र आहेत ना, ही पुरुष प्रधान आहेत. यामध्ये स्त्रियांना वावच नाही. मिलिटरी, डिफेन्स, संरक्षण खातं या सगळ्यामध्ये सुद्धा त्यांना मोजक्याच प्रमाणामध्ये संधी प्राप्त होते. खेळांमध्ये देखील बऱ्याचदा खेळ सुद्धा पुरुष प्रधानच असतात. जेंडर डिस्क्रिमिनेशन म्हणजेच काय, तर स्त्री पुरुष लैंगिक भेदभावांना सामोरं जावं लागतं. हाय लेवलचा बिझनेस असू देत किंवा फायनान्स, अर्थशास्त्र यांसारख्या क्षेत्रामध्ये स्त्रियांना कधी कधी उच्च दर्जाची ओळख निर्माण करताना अडथळे येतात. त्यांना वाव दिला जात नाही. एरोस्पेस इंजिनिअरिंग, आर्ट म्हणजेच कला क्षेत्र, म्युझिक, लिटरेचर, म्युझिशियन, सायबर सिक्युरिटी यांसारख्या बऱ्याच क्षेत्रांमध्ये त्यांना जास्त प्राधान्य दिलं जात नाही. असं नाहीये की ही सगळी क्षेत्र स्त्रियांसाठी बंद आहेत, त्या तिथे गेलेल्याच नाहीयेत. बऱ्याच जणी आपल्याला ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये अग्रेसर असताना दिसून येतात, उत्तम करिअर घडवलेल्या असताना दिसून येतात. पण मग कुठेतरी जेव्हा सुरुवातीचा काळ असतो तेव्हा स्त्रियांना डिमोटिवेट केलं जातं किंवा ह्या क्षेत्रांची स्वप्न बऱ्याच जणी समाजामुळे किंवा काही कौटुंबिक रूल्स रेग्युलेशन्समुळे नाही पाहू शकत. कुठेतरी काही स्त्रियांवरती लिमिटेशन्स येतात आणि त्याचा आकडा थोडासा जास्त आहे. मॉडेलिंग, फोटोग्राफी ह्या अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये देखील तिला तिच्या वयाचा विचार करावा लागतो. मग पुन्हा कुठेतरी तिला तिची ओळख निर्माण करण्यामध्ये अडचण येते. कारण बऱ्याचदा असं म्हटलं जातं की मॉडेलिंग करायचंय तर मग आपण यंगच असायला हवं. सामाजिक चळवळींचा, बंधनांचा विचार करता काही मान्यता, काही सामाजिक दबाव, प्रतिबंध, जबरदस्ती, इमोशनल ब्लॅकमेलिंग, लाचारी, मजबुरी यांसारख्या अनेक गोष्टींमुळे तिच्यावरती दबाव येतो. स्त्रियांचे जे स्वतःचे अनुभव आहेत, तिची जी स्वतःची नाती आहेत, या सगळ्याचा सुद्धा तिच्या व्यक्तिमत्वावरती प्रभाव पडतो. एका बाजूला सकारात्मक नाती आणि त्यामधून आलेले सकारात्मक अनुभव हे तिच्या वैयक्तिक प्रगतीसाठी तारक ठरतात. तिची प्रगती होते, तिचा आत्मविश्वास वाढतो, जागरूकता या सगळ्या गोष्टींमध्ये आपोआपच वाढ होत जाते. तिला पाठिंबा देणारा जर पार्टनर असेल, फॅमिली मेंबर्स असतील, मित्रमैत्रिणी असतील, त्यामुळे तिला तिचे छंद, तिचे पॅशन, तिच्या आवडत्या गोष्टींचा पाठपुरावा करण्यामध्ये तिला चालना मिळते, मदत मिळते. तिचं व्यक्तिमत्व निखारण्यास मदत होते. जर तिचा पार्टनर लव्हिंग, केअरिंग, सपोर्टिव्ह असेल तर मग शी फील सिक्युअर अँड व्हॅल्यूड. तिला एक प्रकारची सुरक्षितता मिळते की या जगामध्ये आपलं कोणीतरी आहे, आपलं काळजी घेणारं आणि आपल्याला सपोर्ट करणारं कोणीतरी आहे. या एका भावनेमुळे सुद्धा स्त्री खूप पुढे जाऊ शकते. तू कर, आम्ही आहोत, फक्त हे एवढंच वाक्य तिला हवं असतं. असा पाठिंबा जर तिला मिळाला तर मग ती तिच्या क्षेत्रामध्ये रिस्क घेऊन सुद्धा बऱ्याच गोष्टी करू शकते. तिच्यामध्ये तो आत्मविश्वास निर्माण होतो आणि मग ती उत्तमच काम करते. तिची स्वओळख निर्माण होण्यामध्ये आणखीन कशाचा हातभार लागत असेल तर तिचे पॉझिटिव्ह रोल मॉडेल्स. म्हणजेच ती कोणाकडे कशा नजरेने पाहते. तिच्या आयुष्यामध्ये जर तिने चांगल्या व्यक्ती पाहिल्या, पॉझिटिव्ह रोल मॉडेल्स पाहिले, त्यांचं निरीक्षण केलं, त्यांच्या चांगल्या गोष्टी शिकून घेतल्या तर मग क्या बात आहे. कारण दे कॅन इन्स्पायर हर टू स्ट्रीव फॉर एक्सलन्स. म्हणजेच काय तर तिला ते प्रेरणा देऊ शकतात की तिचं जे काम आहे, तिचं जे स्थान आहे, त्यामध्ये तिला मिळालेलं जे यश आहे, तिची जी काही स्वप्न आहेत त्या पलीकडे जाऊन तिला काम करायचंय. तिला स्वतःला तिने जे लिमिटेशन्स घालून घेतलेले आहेत ना, त्याच्या सुद्धा पलीकडे जायचंय. ते ती करू शकते. काही पर्सनल एक्सपिरियन्स, तिला स्वतःला काही आलेले अनुभव असतात. म्हणजेच मातृत्व,
मदरहूड कॅन ब्रिंग हर इमेन्स जॉय. मातृत्व मिळाल्यानंतर तिला परिपूर्णतेची भावना तर येतेच, पण त्याच सोबत समाजाचा दबाव, सोसायटीच्या अपेक्षा, कुटुंबाकडून वाढलेल्या अपेक्षांचा देखील तिला सामना करावा लागतो. या सगळ्या गोष्टींचा जर विचार करायचा असेल तर आपण बरीचशी उदाहरणं घेऊ शकतो. जसं की सिंधुताई सपकाळ, काय अवस्था होती त्यांची. त्यांना घरातून कोणताच सपोर्ट नव्हता, ना नवऱ्याचा ना कुटुंबाचा. मातृत्वाच्या उंबरठ्यावरती असताना त्यांना घरातून बाहेर हकलण्यात आलं आणि त्या खडतर परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या बाळाला जन्म दिला. पण त्या हजारो अनाथ मुलांची माता झाल्या आणि शेवटी एक वेळ आली की त्यांचा स्वतःचा जोडीदार सुद्धा त्यांच्याकडे आसरा शोधत आला आणि त्यावेळी त्यांनी त्यांना आसरा दिला, सहारा दिला, पण एक बायको म्हणून नव्हे तर एक आई म्हणून. मग इथे ही युक्ती सार्थ ठरते ना. स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे. सावित्रीबाई फुले यांचं देखील उदाहरण या ठिकाणी किती महत्वाचं ठरतं. त्या काळी समाजाची अवस्था काय होती. स्त्रियांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई होती. त्यांच्यावर अत्याचार केले, चूल आणि मूल अशीच त्यांची अवस्था होती. काहीतरी करण्याचा विचार देखील त्या करू शकत नव्हत्या. पण त्यांच्या सावित्रीबाईंच्या जोडीदारामुळे म्हणजेच ज्योतिबा फुले यांच्यामुळे त्या स्त्री शिक्षणाचा वारसा हाती घेऊ शकल्या. ज्योतिबा फुलेंनी आधी त्यांच्या जोडीदाराला म्हणजेच सावित्रीबाई फुले यांना शिकवलं आणि मग पुण्यात भिडेवाड्यामध्ये पहिल्या शाळेची सुरुवात झाली. स्त्रियांच्या पहिल्या शाळेची सुरुवात झाली. समाजाच्या कितीतरी उपेक्षा त्यांना सहन कराव्या लागल्या, पण त्या मागे पडल्या नाहीत, त्या कधी खचल्या नाहीत. त्याचं कारण असं की मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे त्यांचा जो पार्टनर होता तो लव्हिंग, केअरिंग, सपोर्टिव्ह होता. जर पार्टनर लव्हिंग, केअरिंग आणि सपोर्टिव्ह असेल तर स्त्री काहीही करू शकते. ती कधीच खचू शकत नाही, ती खचूच शकत नाही. स्त्रिया या समाजाच्या, कुटुंबाच्या, स्वतःच्या अपेक्षांपलीकडे जाऊन यश प्राप्त करू शकतात. आनंदीबाई जोशी यांचं देखील उदाहरण इथं महत्वाचं ठरतं. ज्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षणाची बंदी होती त्या काळामध्ये त्यांना त्यांच्या पतीने डॉक्टर बनवलं आणि मग त्या आपल्या देशातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून गणल्या गेल्या. या सगळ्या स्त्रियांना कौटुंबिक अडचणी नव्हत्या का? सामाजिक अडचणी नव्हत्या? होत्या. तरी देखील त्या आपल्या कार्यामुळे महान बनत गेल्या, कारण त्यांचे जे रोल मॉडेल्स होते ते सकारात्मक होते आणि त्यांनी फक्त आणि फक्त स्वतःवरती काम केलं आणि म्हणूनच त्या स्वतःचं ध्येय गाठण्यामध्ये यशस्वी होऊ शकल्या. बहिणाबाई चौधरी, काय शिक्षण होतं त्यांचं. त्यांना स्वतःला लिहिता वाचता येत नव्हतं. शेतात गेलं की त्या गाणं म्हणायच्या, जात्यावर बसलं की त्या ओवी म्हणायच्या. त्यांची ही सगळी ओवी, गाणी, कविता दुसऱ्या व्यक्तीने लिहून ठेवल्या आणि त्या आपण आज ऐकतोय. त्यांच्या साहित्यावरती PhD करणारे कितीतरी विद्यार्थी आहेत. युनिव्हर्सिटीजमध्ये बहिणाबाईंच्या साहित्यावरती विचार केला जातो, अभ्यास केला जातो. आणि असंही नाहीये की स्त्रिया फक्त लिखाण आणि वाचन या क्षेत्रामध्ये त्या काहीतरी करू शकतात. हिरकणी ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेली. तिला आज देखील आपण मानाचा मुजरा करतो. तिची गोष्ट ऐकताना, आठवताना किंवा हिरकणी हे नाव घेताना सुद्धा अंगावरती काटा येतो. का? तर ती आपल्या बाळासाठी केवढा मोठा, केवढा अवघड गड ती खाली उतरून गेली. कुठून आलं तिला हे धाडस? ते धाडस होतं मातृत्वाचं. तिला मिळालेल्या मातृत्वातून तिची ओळख निर्माण झाली आणि मग शिवरायांनी तिचा सत्कार केला, सन्मान केला. याच्यावरून काय सांगायचंय तर फक्त सुशिक्षित स्त्रियांना, फक्त उच्च शिक्षित नोकरी करणाऱ्याच स्त्रियांना समाजामध्ये अस्तित्व आहे असं अजिबात नाहीये. घरामध्ये काम करणाऱ्या गृहिणीला सुद्धा अस्तित्व आहे आणि आपण सर्वांनी ते मान्य करायला हवं. प्रत्येक स्त्रीला अस्तित्व आहे. संत मुक्ताबाईंचं उदाहरण घेतलं तर ती तिच्या 2 भावांची आई झाली. संत ज्ञानेश्वरांना कितीतरी ज्ञान होतं, पण तरी देखील ती त्या दोघांची आई झाली. त्या बाबतीत आपण जिजाऊंचं सुद्धा उदाहरण घेऊ शकतो. स्वतः त्या कुशल तर होत्याच, पण शिवरायांना त्यांनी लहानपणापासूनच रामायण, महाभारताचे धडे दिले, संतांची उदाहरणं दिली आणि त्यामधूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं चारित्र्य घडलं. छत्रपती शिवाजी महाराजांना तर आपण ओळखतोच, त्यांचं कार्यच तसं आहे.
पण त्यांचं व्यक्तिमत्व घडण्यामध्ये जर कोणाचा सिंहाचा वाटा असेल तर तो जिजाऊंचा. आजही कोणालाही झोपेतून जरी उठून जागा केलं ना तरी देखील तो व्यक्ती हे सांगू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यामागे जो सिंहाचा वाटा आहे तो आहे जिजाऊंचा. आणि म्हणूनच प्रत्येक स्त्रीला स्वतःची ओळख ही असलीच पाहिजे. मग ती स्त्री गृहिणी असो, नोकरदार असो किंवा व्यावसायिका असो. आपल्याला आपली ओळख निर्माण करण्यासाठी काही मर्यादा नाहीयेत की मी नोकरीच केली पाहिजे, मी घरकामच केलं पाहिजे, किंवा मी लिहिलंच पाहिजे, मी वाचलंच पाहिजे, मी लिहिलंच पाहिजे, किंवा मी व्यवसायच केला पाहिजे. आपली ओळख कशी निर्माण करायची हे आपल्या हातात असतं. त्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करायला सुरुवात करतो तेव्हा आपोआपच आपलं व्यक्तिमत्व घडत जातं. फक्त आपण आपला विचार करण्यामध्ये मागे पडतो, आपण स्वतःचा अभ्यास करण्यामध्ये मागे पडतो, आपण स्वतःवरती काम करण्यामध्ये मागे पडतो. आपला बराचसा वेळ फक्त नकारात्मक गोष्टी करण्यामध्ये, बोलण्यामध्ये जातो. बऱ्याचदा आपल्याकडून गॉसिप होतं, माझ्याकडूनही होतं, पण मग त्यावेळेला स्वतःला कंट्रोल करणं म्हणजेच स्वतःवरती काम करणं. आणि तिथे आपण कमी पडतो आणि म्हणूनच आपलं अस्तित्व किंवा आपली ओळख निर्माण करण्यामध्ये आपण कमी पडतोय. तर आजपासूनच आपण स्वतःवरती काम करायला सुरुवात करूयात, आपली एक नवी ओळख निर्माण करायला सुरुवात करूयात. बरं, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप 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 धन्यवाद, खूप कृतज्ञता. लवकरच अशाच एका नवीन इंटरेस्टिंग विषयासोबत आपण भेटूयात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःची ओळख निर्माण करा, स्वतःचं अस्तित्व घडवायला सुरुवात करा. बाय.